श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पारनेर येथील रहिवासी असलेल्या सौ संगीता रामदास धुमाळ या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, आज सांगायला फार आनंद वाटतो की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आले. 2015 सालची गोष्ट आहे. 2015 साली माझ्या जीवनामध्ये एवढे मोठे संकट आले, एवढं मोठं वादळ आलं. त्या वादळाने महाराज माझ्या जीवनामध्ये आले. कुणाचाच आधार नव्हता. माझे सासू सासरे हे एक्सपायर झाले. सासू सासरे एक्सपायर झाल्यानंतर आम्हाला माझे जे भाये होते त्यांनी आम्हाला सेपरेट काढून दिलं. आम्हाला एकत्रितलं काहीच दिलं नाही, शेतीसुद्धा दिली नाही. त्यांनी आम्हाला जे काही छोटी खोली होती ती दिली आणि तुम्ही आता सेपरेट राहायचं असं म्हटले. एकत्रितला सर्व पैसा वगैरे सर्व काही त्यांनीच घेतलं. आता काय करावं काहीच कळत नव्हते. माझे मिस्टर हे थोडेसे भोळसर असल्यामुळे त्यांनी आमचा फायदा घेतला आणि माझे जे काही मुलं आहेत ते छोटे होते, त्यामुळे काय करावं काहीच कळत नव्हतं. माझ्या आईवडिलांनी, माझ्या भावानी देखील खूप विरोध केला, भांडण केले, सर्व काही. आमचे मन हे वाईट झाले. आमच्यामध्ये खूप वादविवाद झाले. अक्षरशः खायला देखील आमच्याकडे काहीच नव्हतं. माझे मिस्टर मोलमजुरी करायचे आणि त्याच्यावरतीच उपजीविका चालत होती. मी देखील मोलमजुरी करायला जात होती. त्याच दरम्यान शेतामध्ये एक ताई आमच्या आल्या होत्या आणि आमच्या बोलता बोलता विषय निघाला महाराजांच्या सेवेविषयी. त्यांनी महाराजांच्या सेवेविषयी सांगितलं, तुम्ही भले आज दुःखात असेल, कष्टात असेल, संकटात असेल, पण जे सत्याच्या मार्गाने चालतं त्याच्या जीवनामध्ये असे दुःख येतच असतात, पण त्याच्या पाठीशी महाराज सदैव उभे असतात. तुम्ही महाराजांची सेवा सुरू करा, बघा तुम्हाला काय अनुभव येतो ते, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी ताईंचा ऐकून सेवा करायला सुरुवात केली आणि आमच्या तिथे जो मठ आहे तिथे जी साप्ताहिक आरती होते तिथे मी जायला सुरुवात केली. आणि मठामध्ये जाता जाता मला महाराजांचं इतकं वेड लागलं की मठात कुठलाही कार्यक्रम असला तर माझं मन तिकडे ओढ घेत असायचं. आमच्या घरापासून 3-4 किलोमीटर अंतरावरती हे केंद्र होतं, त्यामुळे सतत जाणं काही जमत नसायचं. पण काही कार्यक्रम असेल, गुरुपौर्णिमा, मोठा उत्सव असेल तर मी हमखास जाण्यासाठी प्रयत्न करत असायची. एकदा असंच काय झालं की गुरुपौर्णिमा होती आणि त्या गुरुपौर्णिमेचा खूप मोठा उत्सव, मला जाण्याची प्रचंड तळमळ. मी अगोदरच 8 दिवस महाराजांना खूप विनंती करत होते की स्वामी, मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे, तुमच्या भेटीसाठी यायचं आहे, मला घेऊन चला. पण माझे मिस्टर म्हटले की मला काम आहे, मला जमणार नाही, मी येणार नाही. मिस्टरांनी साफ नकार दिला. शेजारी देखील ज्या ताई होत्या त्याही येण्यासाठी त्यांनी नकार दिला. माझी जी मैत्रीण होती तिने देखील नकार दिला. आता काय करावं काहीच कळेना. तर मी महाराजांना म्हटलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला नक्की तुमच्या दर्शनाला घेऊन येताल, असं मी स्वामींना बोलली. आणि मग मी पै जाण्याचं ठरवलं. पायी मी निघाली. पायी चालत असताना थोड्याच अंतरावरती मी पुढे गेली तर पाठीमागून माझ्या ओळखीची एक गाडी आली. ते म्हटले, ताई कुठे जायचं? मी त्यांना सांगितलं. त्यांनी मला डायरेक्ट केंद्राजवळ सोडलं. हे बघून मला प्रचंड आनंद झाला. मला एकच तळमळ होती की आरतीपर्यंत मी पोचते की नाही, आरतीपर्यंत मी गेली पाहिजे. ज्यावेळेस आरती होईल त्यावेळेस मी तिथेच पाहिजे, असं माझा अट्टास होता. आणि त्याच्या अगोदरच महाराजांनी मला तिथे पोचवलं. तिथे नैवेद्य वगैरे सर्व तो आनंद बघून माझं अश्रू अनावर होत होते. खूप माझ्या अश्रू येत होते. त्याच दरम्यान माझा एक कान जो होता तो प्रचंड दुखत होता. कानाचा पडदा प्रचंड दुखत होता. डॉक्टरांकडे गेलो, साफ वगैरे केला, पण डॉक्टरांनी सांगितलं की आतला जो पडदा आहे तो थोडासा हे झालेला आहे खराब, त्यामुळे त्याचं ऑपरेशन करावं लागेल, कारण माझ्या कानातून घाण देखील निघायला सुरुवात झालेली होती. तो सप्ताह, ते दिवस खूप छान गेला आणि त्यानंतर माझ्या कानामध्ये प्रचंड त्रास, वेदना मला व्हायला सुरुवात झाली. त्या दिवशी महाराजांना विनंती केली की स्वामी, मी तुमचे 108 स्वामीचरित्र पारायण करेल, पण माझा हा त्रास कमी होऊ द्या. आणि तेथेच
त्या दिवशी सांगण्यात आलं की मठामध्ये रोज आता आजपासून उद्यापासून रोज संकल्पित आपण स्वामीचरित्र पारायण घेणार आहोत. माझं खूप म्हणजे खूप मनातून इच्छा झाली, कारण घरी करायला देखील फार वेळ मिळत नसायचा. महाराजांना म्हटलं काही करा, हे 108 पारायण करण्यासाठी मला इथे मठामध्ये रोज तुम्ही घेऊन या, कसंही करा. आणि तसंच सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मिस्टरांनी मला सोडलं, तिथे बसले. पण ज्यावेळेस मी स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली त्यावेळेस माझ्या कानामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. असह्य त्या वेदना होत्या. मी तिथे बसूच शकत नव्हती, इतक्या प्रचंड वेदना होऊ लागल्या. पण मी महाराजांवरती सर्व काही सोडून दिलं. स्वामींना सांगितलं की ह्या वेदना तुम्हाला बंद करायच्या आहे. पण जसे जसे अध्याय पुढे वाढत होते तशा तशा वेदना प्रचंड वाढत होत्या. महाराजांनी त्या दिवशी माझी खूप म्हणजे खूप परीक्षा बघितली की हिला त्रास दिल्यानंतर ही खरंच बसून राहते की नाही, आमच्यावरती विश्वास ठेवते की नाही, अशी परीक्षा बघितली. पण मी काही उठली नाही. महाराजांना म्हटलं कितीही त्रास झाला तरी मी उठणार नाही, हे पारायण मी करणार. स्वामींनी त्या दिवशी पारायण करून घेतलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं पारायणाला जाणं झालं नाही, कारण आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी सर्व काही चेकअप वगैरे केले. डॉक्टर म्हटले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर तुमचा कान तुम्हाला पूर्णपणे ऐकणं बंद होईल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मग मिस्टर म्हटले की आपण करून टाकूया. पण पैसे देखील नव्हते आणि माझ्या मुलांनी जे काही साचवलेले होते पैसे, त्यांना जे कोणी पाहुणे द्यायचे त्यांनी ते साचून ठेवलेले होते. अक्षरशः माझ्या मुलांनी मला ते पैसे दिले. मीही घरामध्ये जे काही आपला संसार थाटून जे काही पैसे उरतात ते सेविंग केलेली होती. त्या पैशामध्ये ऑपरेशन करायचं ठरवलं आणि मी ॲडमिट झाले. महाराजांना म्हटलं की तुम्हीच सर्व काही करा, कारण आमच्या पाठीमागे दुसरं कोणीच नाही तुमच्याशिवाय. तुम्हीच एक आधार आहात, तुम्हीच एक आमचे जीवनाचे सूत्रधार आहात. माझी आई, बंधू, सखा सर्व काही तुम्हीच आहात. माझी आई माझ्याजवळ आलेली होती. ऑपरेशन झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन खूप छान सक्सेसफुल पार पडलं. आणि त्यानंतर मग मला सुट्टीचा दिवस आला. मिस्टर पैसे कमी पडत होते, त्यामुळे इतरांना पैसे मागण्यासाठी गेलेले होते. आणि स्वामी भक्तांनो, आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला देखील खूप आश्चर्य होईल. ज्यावेळेस माझे मिस्टर पैसे घेऊन आले आणि बिल भरत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमचं बिल भरलं गेलेलं आहे, आता तुम्ही सुट्टी घेऊ शकता. तर माझ्या मिस्टरांनी विचारलं की बिल कोणी भरलं. माझ्या मिस्टरांना वाटलं की माझा भाऊ आला असेल, त्यांनी भरलं असेल. त्यावेळेस त्यांनी काही म्हटलं नाही. मग सुट्टीची वगैरे फाईल वगैरे सर्व झाली, सिग्नेचर झाली. माझे मिस्टर माझ्याकडे आले आणि म्हटले की रमेश कधी आला होता, त्याने बिल भरलं. मी म्हटलं नाही, तो तर आलाच नाही असं म्हटलं. आला नाही, मग बिल कोणी भरलं मिस्टर म्हटले. तर मी म्हटलं मला नाही माहीत, मला वाटलं तुम्ही भरलं असेल. तर मिस्टर म्हणणे मी बिल भरण्यासाठी आलो होतो, पण त्यांनी तिथे सांगितलं की आत्ताच एक व्यक्ती येऊन तुमचं बिल भरून गेले. असं म्हटल्यानंतर मला तर काहीच कळेना, पूर्णपणे गोंधळल्यासारखं झालं. त्या क्षणी आठवलं की अशक्य ही शक्य करतीलच स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्याची प्रचिती महाराजांनी दिली. माझे ते पारणाचा संकल्प केला, पूर्ण देखील माझ्याकडून झाला नाही. पण त्या दिवशी जी परीक्षा घेतली आणि त्यामध्ये मी सफल झाले, त्याचीच ही कृपाप्रसाद असावा असं मला वाटतं. कारण महाराजांना सर्व काही परिस्थिती माहीत होती. लेकरांकडून पैसे घेण्याऐवजी महाराजांनी स्वतः येऊन पैसे दिले, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मिस्टरांना म्हटलं की हे महाराजच आले होते. त्या दिवशी मिस्टरांचा देखील महाराजांवरती प्रचंड विश्वास बसला. आणि माझ्या मिस्टरांना त्यानंतर माझी आई घरी आली आणि सर्व काही व्यवस्थित महाराजांची सेवा वगैरे चालू होती. मिस्टरांना नोकरी काही मिळत नव्हती, मोलमजुरी करून एवढे काही पैसे मिळत नव्हते. सर्व काही करायचं म्हटल्यानंतर प्रचंड त्रास असतो, हे प्रत्येकाला माहीत आहे. आणि मग महाराजांना माझ्या मिस्टरांनी मनातल्या मनात इच्छा व्यक्त केली की स्वामी, तुम्ही जर खरंच असताल, तुमचं अस्तित्व जर माझ्या ह्या छोट्याशा घरामध्ये असेल, तर आज मला काही ना काही नोकरी मिळू द्या. मी तुमच्या चरणाचा दास बनेल. तुमच्या चरणापासून लांब मला कधीही लोटू नका. माझ्याकडून तुमच्या चरणाची सेवा मग तुम्ही करून घ्या. मी तुमचा दास बनेल, असं त्यांनी म्हटलं. आणि माझे मिस्टर नोकरीच्या शोधामध्ये घराबाहेर पडले. नोकरी शोधता शोधता करेक्ट 12ची वेळ होती. 12 वाजता एका मोबाईल शॉपीमध्ये माझे मिस्टर गेले आणि तिथे बोर्ड लिहिलेला होता कामासाठी माणूस पाहिजे म्हणून. मिस्टर तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर दुकानामध्ये बघितलं तर प्रचंड मोठा महाराजांचा तिथे फोटो होता. महाराजांचं तिथे अधिष्ठान होतं. मिस्टरांनी महाराजांना मनोमन प्रार्थना केली आणि त्यांना मुजरा केला. आणि त्यानंतर तिथे त्यांना
सर्व काही काम सांगण्यात आलं आणि माझ्या मिस्टरांना 12,000 रुपये पेमेंट तिथे देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर खूप आनंद झाला. माझे मिस्टर संध्याकाळी पेढ्याचा बॉक्स घेऊन घरी आले. मला त्यांचा आनंद काही केल्या कळत नव्हता. एवढे आनंदित मी त्यांना कधीच बघितलेलं नव्हतं, कारण माझे मिस्टर खूप दिवसापासून नोकरीचा शोध घेत होते, पण एवढं पेमेंट त्यांना कोणीच देत नव्हते आणि त्यांना नोकरी मिळत नव्हती. पण त्या दिवशी खरंच महाराजांनी अशक्य असणारी गोष्ट शक्य केली. मिस्टरांनी सर्वांना पेढे दिले. महाराजांपुढे जाऊन ते खूप रडले. मी अनाथ आहे, मला कोणी नाही, तुमचाच आधार आहे, तुमच्या आधारावरतीच मी आज इथपर्यंत आलेलो आहोत. आता या माझ्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या. तेव्हापासून माझे मिस्टर महाराजांची देवपूजा केल्याशिवाय, महाराजांचा एक अध्याय 11 माळी जप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. रोज तारक मंत्र बोलतात. तेव्हापासून आमच्या जीवनामध्ये एक महाराजांनी नवीच वेगळी दिशा, आशा निर्माण केली आहे. आम्हाला स्वप्नात देखील वाटत नव्हतं की आमचं स्वतःचं घर होईल, असं कधीच वाटलं नाही, पण स्वामींच्या कृपेने ते देखील झालं. आमचं घर आम्ही पत्र्यामध्ये शेड केलं आणि त्यामध्ये 2 खोली काढल्या, टॉयलेट बाथरूम काढलं. हे फक्त स्वामींच्या कृपेने. खूप दिवस लागले, पण असं नाही की लगेच झालं, पण स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या आशीर्वादाने हे देखील अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली. आणि विशेष म्हणजे ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ज्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं, हकललं, आज त्यांच्यावरती अशी वेळ आहे की त्यांचे जे मुलं आहे त्यांना सांभाळत नाही, त्यांना त्रास देतात आणि आमचे मुलं हे आम्हाला सांभाळतात, आम्हाला बघतात. आम्ही आज खूप सुखी आहोत आणि ते खूप दुःखी आहे, कारण त्यांच्या एकुलत्या एक मुलाने त्यांना घराबाहेर काढलं. ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं, तसंच त्यांच्या सुनाने आणि लेकाने त्यांना घराबाहेर काढलं. स्वामींकडे खरंच वेळ आल्यानंतर स्वामी महाराज सर्व काही व्यवस्थित करतात, पण वेळेची आपल्याला फार गरज असते. महाराजांपुढे मी एकच प्रार्थना करते की महाराज, जरी आमच्या जीवनामध्ये त्यांनी आम्हाला दुःख दिलं असेल, त्रास दिला असेल, पण त्यांना नको हा त्रास, कारण ज्याला त्याला माहीत असतं की किती त्रास होतो, किती वेदना होतात. तो त्रास मी सहन केलेला आहे, त्यांना हा त्रास नको. त्यांना देखील सद्बुद्धी मिळो आणि ते देखील तुमच्या सेवेत येवो. त्यांच्या मुलाला चांगली महाराजांनी बुद्धी देवं. स्वामी भक्तांनो, माझ्या मुलाचा नंबर महाराजांच्या कृपेने गव्हर्मेंट कॉलेजला लागला आहे. जेव्हापासून स्वामी जीवनात आले तेव्हापासून एक एक प्रश्न सुटत गेला आणि एक आधार आम्हाला महाराजांनी दिला आहे. मुलीचे लग्न देखील आता करायचे आहे. मला पूर्ण विश्वास आहे की त्या लग्नामध्ये देखील महाराज पूर्णपणे साथ देणार आहे. महाराजच करणार आहेत, कारण करता करविता महाराजच आहे. आपण फक्त आणि फक्त निमित्त मात्र आहोत. आम्ही महाराजांचे मुलं आहोत. महाराजच आमचं सर्व काही आहे, अशी मी प्रत्येक क्षणोक्षणी महाराजांना म्हणत असते, बोलत असते. महाराजांशिवाय माझे या जगात कोणीच नाही. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे आत्तापर्यंतचे दिव्य अनुभव स्वामींनी मला दिलेले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.